नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आरोग्यसेवक अतिमहत्त्वाचे 40 प्रश्न भाग 3 पाहणार आहोत. जर आपण मागील भाग 1 आणि भाग 2 पाहिली नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला स्टार्ट करूयात. पाहूयात पहिला प्रश्न. अनुवांशिक गुणधर्माचे नियोजन कोणते पदार्थ करतात? ऑप्शन ए DNA, बी RNA, सी DNA व RNA, डी यापैकी नाही. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी RNA. पुढचा प्रश्न. भ्रूणाच्या तारुण्यातील प्रकटीकरण कशामुळे घडून येते? ऑप्शन ए अंधश्रद्धेमुळे, बी रूढी परंपरेमुळे, सी अनुवांशिक, डी संप्रेरकामुळे. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी संप्रेरकामुळे. पुढचा प्रश्न पाहूया. वाढीच्या कोणत्याही अवस्थेत निर्माण झालेल्या भागाची लांबी, वजन आणि आकार वाढतो? ऑप्शन ए भ्रूण, बी बाळ, सी वृद्धी, डी उंची. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वृद्धी. पुढचा प्रश्न. परिघीय चेतासंस्थेत कशाचा समावेश होतो? ऑप्शन ए चेतातंतू, बी चेतारज्जू, सी संप्रेरक, डी मेंदू. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चेतातंतू. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्याही ऋतूत आपल्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअसच्या जवळपास कायम राहते? ऑप्शन ए 35, बी 37, सी 36, डी 39. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 37. पुढील प्रश्न पाहूया. वृद्धी संप्रेरके कोठे तयार होतात? ए नलिकेत, बी चेतातंतू, सी चेतारज्जू, डी पियूषिकेत. त्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पियूषिकेत. पुढील प्रश्न पाहूया. चेतापेशी हा चेतासंस्थेचा कोणता घटक आहे? ए रचनात्मक, बी कार्यात्मक, सी रचनात्मक व कार्यात्मक, डी यापैकी नाही. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रचनात्मक व कार्यात्मक. पुढील प्रश्न पाहूया. ठराविक वयोगटात मुलामुलींची शारीरिक वाढ होताना कोणत्या घटकामुळे त्यांच्या वाढीत फरक होतो? ऑप्शन ए इन्शुलिन, बी वृद्धी, सी संप्रेरक, डी मेंदू. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संप्रेरक. पुढील प्रश्न. वृद्धी संप्रेरकाच्या आधिक्यामुळे मुलावर कोणते परिणाम होतात? ऑप्शन ए मुलांच्या पायांच्या हाडाचे वजन वाढते, मुलांच्या पायाच्या हाडाची लांबी वाढते, सी मुलांचे वजन वाढते, डी मुलांची बुद्धी वाढते. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुलांच्या पायाच्या हाडांची लांबी वाढते. पुढील प्रश्न पाहूया. मानवामध्ये नियमन कसे घडून आणले जाते? ए चेतासंस्था आणि अंतःस्रावी संस्थेमार्फत, बी ग्लुकोजमार्फत, सी चेतारज्जू आणि मेंदूमार्फत, डी अपवायी चेतातंतूमार्फत. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चेतासंस्था आणि अंतःस्रावी संस्थेमार्फत. पुढील प्रश्न पाहूया. चेतासंस्था आणि चेतारज्जूकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहोचवण्याचे काम कोण करतात? ऑप्शन ए संप्रेरके, बी अपवायी चेतातंतू, सी चेतारज्जू, डी अभिवाही चेतातंतू. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अभिवाही चेतातंतू. पुढील प्रश्न पाहूया. शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे आणि चेतारज्जूकडे पाठवण्याचे काम कोण करतात? ऑप्शन ए संप्रेरके, बी अपवाही चेतातंतू, सी चेतारज्जू, डी अभिवाही चेतातंतू. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अपवाही चेतातंतू. पुढील प्रश्न पाहूया. वाहिनीहीन ग्रंथींनी स्त्रवलेल्या आणि प्राण्यांच्या शरीरातील जीवन प्रक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणाऱ्या रासायनिक पदार्थांना काय म्हणतात? ऑप्शन ए ग्लुकोज, ऑप्शन बी सुक्रोज, सी संप्रेरके, डी टायलिन. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी
संप्रेरके. पुढील प्रश्न पाहूया. काही क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता फक्त चेतारज्जूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. त्या क्रियेला काय म्हणतात? ए. भौतिक क्रिया, बी. प्रतिक्षिप्त क्रिया, सी. रासायनिक क्रिया, डी. चुंबकीय क्रिया. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, प्रतिक्षिप्त क्रिया. हे शी राहिले असं बरोबर उत्तर आहे प्रतिक्षिप्त क्रिया. पुढील प्रश्न पाहूया. अंतःस्रावी ग्रंथींना वाहिनीहीन ग्रंथी का म्हणतात? ए. कारण अंतःस्रावी ग्रंथींना नलिका नसतात, बी. कारण अंतःस्रावी ग्रंथींना चेतातंतू असतात, सी. कारण अंतःस्रावी ग्रंथींना चेतारज्जू असतात, ऑप्शन डी. कारण अंतःस्रावी ग्रंथींना नलिका नसतात. त्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी. कारण अंतःस्रावी ग्रंथींना नलिका नसतात. पुढील प्रश्न पाहूया. आज्ञावहनाचे काम कोणते चेतातंतू करतात? ए. अपवाही, बी. अभिवाही, सी. चेतारज्जू, डी. संप्रेरके. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, अभिवाही. पुढील प्रश्न पाहूया. मेरुरज्जूच्या शेवटी असलेल्या तंतुमय धाग्यासारख्या भागाला काय म्हणतात? ए. अंत्यतंतू, बी. अंत्यबिंदू, सी. लंबबिंदू, डी. यापैकी नाही. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, अंत्यतंतू. पुढील प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कोणत्या रासायनिक द्रवामुळे होते? ए. उत्प्रेरक, बी. चेतापेशी, सी. हरितद्रव्य, डी. संप्रेरक. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, संप्रेरक. पुढील प्रश्न पाहूया. चेतासंस्थांचा संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक कोणता? ऑप्शन ए. चेतातंतू, बी. चेतापेशी, सी. चेतारज्जू, डी. चेता. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, चेतापेशी. पुढील प्रश्न पाहूया. मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅमच्या दरम्यान असते? ए. 800 ते 900, बी. 1300 ते 1400, सी. 1500 ते 1600, डी. 1000 ते 1100. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 1300 ते 1400 ग्रॅम असते. पुढचा प्रश्न. मानवी दृष्टी ही डॅश डॅश या प्राण्याच्या दृष्टी इतकी तीक्ष्ण नाही. ए. मासे, बी. पक्षी, सी. कीटक, डी. उभयचर. त्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, पक्षी. पुढील प्रश्न पाहूया. मानव सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश डॅश हे विकर त्याच्या जठरात नसते. ऑप्शन ए. अमायलेज, बी. सेल्युलोज, पेप्सिन, डी. लायपेज. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सेल्युलोज. पुढील प्रश्न पाहूया. मानवाला खोली आणि अंतराचे ज्ञान कशामुळे असते? ए. कवटीची क्षमता, बी. द्विपाद स्थिती, सी. त्रिमितीक्षम दृष्टी, डी. संभाषण कला. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, त्रिमितीक्षम दृष्टी. पुढील प्रश्न पाहूया. मानवाने कशामुळे संभाषण कला विकसित केली आहे? ए. तांबड्या पेशीमुळे, बी. कवटीच्या क्षमतेमुळे, सी. अचूक दृष्टीमुळे, डी. स्वर यंत्रामुळे. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, स्वर यंत्रामुळे. पुढील प्रश्न पाहूया. सस्तनी प्राण्यामध्ये शरीरावरील केस हे कशाचे काम करतात? ए. उष्णतारोधकाचे, बी. प्रजन्यरोधाचे, सी. दंडपेशीचे, डी. अमायलेजचे. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, उष्णतारोधकाचे. पुढील प्रश्न पाहूया. तांबड्या मांसपेशी कोणत्या प्रथिनाने समृद्ध असतात? ए. हिमोग्लोबिन, बी. अमायलेज, सी. मायोग्लोबिन, डी. टायलिन. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मायोग्लोबिन. पुढील प्रश्न पाहूया. मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे? ए. होमो इरेक्टस, बी. होमो सेपियन, सी. निअँडरथल, डी. इरेक्टस. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, होमो सेपियन. पुढील प्रश्न पाहूया. मानव पालेभाज्यातील कोणता भाग पचवू शकत नाही? ऑप्शन ए. सेल्युलोज, बी. प्रथिने, सी. मायोग्लोबिन, डी. टायलिन. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए,
सेल्युलोज. पुढील प्रश्न, दृष्टीपटलातील कोणत्या पेशीमुळे रंगज्ञान होते? ए. मांसपेशी, बी. चेतापेशी, सी. शंकुपेशी, डी. दंडपेशी. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, शंकुपेशी. पुढील प्रश्न पाहूया, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? ए. सामाजिक आरोग्यशास्त्र, बी. आरोग्य विकास, सी. सामाजिक आरोग्य, डी. वैयक्तिक आरोग्यशास्त्र. त्याच्याबरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, आरोग्य विकास. पुढील प्रश्न पाहूया, मुलींसाठी विवाहाचे किमान वय किती असते? ए. 16, बी. 19, सी. 21, डी. 18. तर याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी, 18. पुढील प्रश्न पाहूया, संक्रामक कारकांची शरीरात शिरकाव व विकास यास काय म्हणतात? ए. नियंत्रक, बी. मार्गक्रमण, सी. संक्रमण, डी. प्रतिबद्ध. तर याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी, संक्रमण. पुढील प्रश्न पाहूया, फुफ्फुसाचे रोग होण्यास कोणता घटक कारणीभूत असतो? ए. पारा, बी. नायट्रोजन ऑक्साईड, सी. हायड्रोकार्बन्स, डी. सल्फर डायऑक्साईड. तर याच्याबरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नायट्रोजन ऑक्साईड. पुढील प्रश्न पाहूया, कोणता रोग असलेल्या मुलाला तो पूर्णपणे बरा होईपर्यंत शाळेत पाठवू नये? ए. मुडदूस, बी. संक्रामक, सी. रातांधळेपणा, डी. क्षय. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, संक्रामक. पुढील प्रश्न पाहूया, आरोग्य सेवा संशोधन ही संकल्पना केव्हा विकसित झाली? ए. 1982-83, बी. 80-81, सी. 91-92, डी. 81-82. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 1981 ते 82. पुढील प्रश्न पाहूया, हायजिया या ग्रीक शब्दाचा अर्थ कोणता? ए. कुलदेवता, बी. भवानी माता, सी. आरोग्य देवता, डी. पवित्र देवता. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ऑप्शन सी, आरोग्य देवता. पुढील प्रश्न पाहूया, संक्रामक रोगांच्या प्रतिकारासाठी कोणत्या योजना राबवतात? ए. लसीकरण, बी. प्रथमोपचार, सी. आरोग्यदायी, डी. फिरते दवाखाने. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, लसीकरण. पुढील प्रश्न पाहूया, डॅश डॅशमध्ये आरोग्याची व्याख्या म्हणजे शरीर, मन आणि आत्मा निरोगी असणे. ऑप्शन ए. डाल्टनच्या, बी. न्यूटनच्या, सी. लॅन्स्टनच्या, डी. वेबस्टरच्या. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वेबस्टरच्या. पुढील प्रश्न पाहूया, कोपर हा भाग आपल्या शरीराच्या कोणत्या भागाच्या दरम्यान असतो? ए. दंड आणि पोटरी, बी. बोटे आणि मनगट, सी. दंड आणि मनगट, डी. दंड आणि मान. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दंड आणि मनगट. शेवटचा प्रश्न पाहूया, खालील अवयवापैकी कोणता अवयव शरीराचा मुख्य अवयव नाही? ऑप्शन ए. डोळे, बी. डोके, सी. पोट, डी. छाती. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, डोळे. हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.